नमस्कार. सीपी एंड पेरार महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाद्वारे जागतिक ओझोन दिवसाच्या औचित्य साधून द रोल ऑफ सस्टेनेबिलिटी इन प्रोटेक्टिंग ओझोन लेअर या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन स्टुडंट सेमिनार मध्ये मी अमृता परसोडकर, MA सेकंड इयरची विद्यार्थी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या ऑनलाईन स्टुडंट सेमिनार साठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, आजच्या सेमिनारचे प्रमुख अतिथी व की नोट स्पीकर डॉक्टर महेंद्र वर्दलवाल सर, महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर JK महाजन सर, अर्थशास्त्र विभागाचे डॉक्टर विनोद डोंगरवार सर, महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक, प्राध्यापिका व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र व मैत्रिणींचे मी सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने शब्दसुमनांनी स्वागत करते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी जागृती व्हावी, पर्यावरणाचे संरक्षण करण्याची त्यांच्यात आत्मीयता यावी, त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे विभिन्न मार्ग अवलंबावे व पर्यावरण संरक्षणात त्यांनी आपली भूमिका जबाबदारीने निभावावी. या प्रमुख उद्देशाने दरवर्षी आमच्या महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाद्वारे जागतिक ओझोन दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो. या जागतिक ओझोन दिवसाचं औचित्य साधून आमच्या विभागाद्वारे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विभिन्न कार्यक्रम आयोजित केले जात असतात. याही वर्षी आपण जागतिक ओझोन दिवस साजरा करीत आहोत आणि यासाठीच आपण आज ऑनलाईन पद्धतीने एकत्रित जमलेले आहोत. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर JK महाजन सर यांना मी आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर, आजच्या कार्यक्रमाचे सेमिनारचे प्रमुख वक्ते डॉक्टर महेंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, या सेमिनारचे आयोजक डॉक्टर विनोद डोंगरवार सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, सीपी एंड पेरार महाविद्यालयाची ओळख मी तुम्हाला सुरुवातीला करून देतो. या महाविद्यालयाची स्थापना 1960 मध्ये झाली. 3 पिढ्या या महाविद्यालयातून निघून गेल्या आहेत. 1960 पासून या महाविद्यालयाची सुरुवात झाली, त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपलं नावलौकिक केलं आहे आणि महाविद्यालयाचं नाव मोठं केलेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपल्याला राज्य स्तरावरचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे सीपी एंड पेरार महाविद्यालय आणि या महाविद्यालयातील अर्थशास्त्र हा विभाग देखील महाविद्यालयासारखाच संपन्न असा विभाग आहे. 1964 पासून अर्थशास्त्र विभागाची सुरुवात झाली. अनेक नामवंत प्राध्यापक अर्थशास्त्र विभागामध्ये कार्यरत होते. त्यामध्ये डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले यांचे नाव आपल्याला प्रामुख्याने घेता येईल. त्यानंतर डॉक्टर झांबरे आहेत, डॉक्टर पाटील आहेत, डॉक्टर श्रीपद कुलकर्णी आहेत, वाचा सुंदर मॅडम आहेत, देव सर आहेत,
असे नामवंत प्राध्यापक, अर्थशास्त्राचे प्राध्यापक या महाविद्यालयात होऊन गेले आहेत. आणि तुम्ही आताही जर आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये बघितलं तर यांचं नाव तुम्हाला, यांच्या या लेखकांच्या पुस्तकं तुम्हाला पुस्तकं मिळतील. अर्थशास्त्र विभाग जो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतो. आमचं ध्येय हेच असते की विद्यार्थ्यांचा विकास व्हायला पाहिजे, सर्वांग विकास विद्यार्थ्यांचा व्हायला पाहिजे. त्यामुळे अर्थशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात. जसं आपण इंडस्ट्रियल टूर देखील काढत असतो विद्यार्थ्यांसाठी, वेगवेगळ्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो. तिथले उत्पादन आणि जे काही प्रक्रिया असेल ती विद्यार्थ्यांना समजावून सांगत असतो. विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित करत असतो, जसं आज आपण एक सेमिनार आयोजित केलं आहे. अनेक महाविद्यालयांशी, नामवंत महाविद्यालयांशी आपण MOU केलेले आहेत. तिथच्या विद्यार्थ्यांशी आपल्या विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन घडवून आणतो, प्राध्यापकांशी आपण इंटरॅक्शन घडवून आणतो. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अर्थशास्त्र विभाग सदैव कार्यरत आहे. मित्र, आजचा जो विषय आहे तो द रोल ऑफ सस्टेनेबिलिटी इन प्रोटेक्टिव्हिटी ऑन ओझोन लेअर. तर आजचा हा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. आपण पाहतो की इकडे पावसामुळे किंवा महापूर आलं, अनेक नुकसान झालं, शिमला, कुल्लू, मनालीच्या बातम्या येत असतात. तर जसजसा मानवाचा विकास होत आहे, आर्थिक विकास होत आहे, औद्योगिक विकास होत आहे, तसतसं त्या विकासाचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत आहेत. वाईट, जसं चांगलं परिणाम दिसून येतात तसे त्याचे वाईट परिणाम देखील आहेत. औद्योगिकरणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये, खास करून 20व्या शतकामध्ये जे औद्योगिकरण झाले त्याच्यामुळे पृथ्वीच्या कक्षेमध्ये जी एक लेअर असते, ज्याला ओझोन लेअर असं म्हणतो, त्या ओझोन थराला नुकसान होत आहे असं लक्षात आलं. आणि ओझोन लेअर काय करते, तर ही जी लेअर आहे, हे जे थर आहे, हे सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून जीवसृष्टींचा, म्हणजे मानवाच्याच नव्हे तर इतर पशु पक्षी प्राणी यांचं देखील हे जे ओझोन थर आहे हे रक्षण करत असते. जर हे ओझोन थर नसले तर इथं पृथ्वीवर जगणं फार कठीण होऊन जाईल. आणि म्हणून ओझोन थर जे आहे हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आपल्या जीवनाचा प्रश्न त्याच्याशी जुळलेला आहे. अंटार्क्टिकामध्ये तर त्याला छिद्र पडल्याचंही दिसून आलं. आणि म्हणून संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घेऊन याच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सदस्य राष्ट्रांना हे एकत्रित आले आणि 16 सप्टेंबर 1987 मध्ये, त्याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असं म्हणतात, एक करार आहे हा एक प्रकारचा, त्यावर स्वाक्षरी केली. आणि म्हणून 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो आपण ओझोन दिन म्हणून साजरा करत असतो. तर या ओझोन थराविषयी आणि त्याची जी शाश्वतता आहे त्याच्याकरिता ते कसं टिकून राहील, तर याच्याकरिता डॉक्टर महेंद्र असे 4 वर्ष फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य केलेले आहे. उत्कृष्ट रिसर्च जर्नल मध्ये सरांची संशोधनाची लेख प्रकाशित आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये सरांनी व्याख्यान दिलेला आहे. विदर्भ अर्थशास्त्र परिषदचे आजीवन सदस्य आहेत. संशोधन हे सरांचे आवडते कार्य आहे. सरांचा अभ्यासाचा, ज्ञानाचा फायदा आज आपल्याला नक्की होणारच आहे. सरांचे मनपूर्वक शब्द सुंदांनी स्वागत करते.
यानंतर आजच्या विद्यार्थी या सत्रामध्ये आज सर्वप्रथम द रोल सस्टेनेबिलिटी इन प्रोटेक्टिंग ओझोन लेअर या विषयावर आमच्या महाविद्यालयातील BA तसेच MA चे एकूण 10 विद्यार्थी प्रेझेंटेशन करणार आहेत. नंतर या सेमिनारचे प्रमुख अतिथी डॉक्टर महेंद्र वर्धलवाल सर यांची यावर मार्गदर्शन लाभणार आहे. दिवस हा साजरा करण्याचे ठरवले. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस 16 सप्टेंबर 1995 ला. ओझोन हा एक बाकी वातावरणाप्रमाणेच वायू आहे. हा स्थितांबरामध्ये स्थित असतो. तसं तर हा सर्वत्रच असतो, पण ओझोनचं प्रमाण हे स्थितांबरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असतो. सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे, किरण, ते ओझोन हे रोखण्याचं कार्य करतो. तर ओझोन हे आपल्याला संरक्षण देतो. पृथ्वीवर मानव, प्राणी, सजीव सृष्टी यांना ओझोन संरक्षण देण्याचं कार्य करतो. अल्ट्राव्हायोलेट किरण थेट जर पृथ्वीवर पडली तर अनेक विकार होऊ शकतात. माणसाला त्वचेचे विकार होऊ शकतात, प्राण्यांना विकार होऊ शकतात, सजीव सृष्टी, प्राणी सृष्टी यांची दैना होऊ शकते हानिकारक पद्धतीने. त्यामुळे ओझोन हा खूप महत्वाचा आहे आपल्या सजीव सृष्टीसाठी, प्राणी सृष्टीसाठी आणि आपल्या एकूण पृथ्वीसाठी. तर हा जो ओझोन लेअर आहे हा हळूहळू कमी होण्याचं प्रमाण होत आहे. कारण अगोदरच्या काळात औद्योगिक शोध नव्हता लागला, त्यामुळे औद्योगिकरणामुळे ओझोनचं प्रमाण कमी होत आहे. रासायनिक पदार्थ, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, काही ओझोनचे असे घातक विकारक पदार्थ आहे, त्यामुळे ओझोन डिप्लेशन होत आहे. आपण आपल्या साधारण वापरण्यातले पदार्थ आहे, रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर, यामुळे ओझोनला घातक होत आहे. आणि हे ओझोनचं होल हे अटलांटिका खंडामध्ये सापडलेला आहे. तर अटलांटिका खंडावर हा ओझोन पातळ झालेला आहे पूर्णपणे. त्यामुळे यांनी मॉन्ट्रियल करार, व्हिएन्ना करार, मॉन्ट्रियल करार 1987, व्हिएन्ना करार 1985 अशा पद्धतीचे करार करून ओझोनला संरक्षण देण्याचं कार्य चालू आहे. आणि त्याच पद्धतीने दरवर्षी 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस साजरा करून ओझोन विषयी जनजागृती ही चालू आहे जगभरात, जिकडे तिकडे. त्याचप्रमाणे ओझोन रोखण्याचे अनेक प्रकार आहे. ओझोनला आपण रोखू शकतो, कारण ओझोनचे जे पार्टिकल्स आहेत ते ओझोनला रोखण्याचे मिथिल क्लोराईड आहे, जे हानिकारक आहे, रासायनिक पदार्थ आहे, याविषयी आपण जनजागृती करून ओझोन हा कमी प्रमाणात करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद शुभम. खूप छान पद्धतीने आपण या विषयावर प्रेझेंटेशन केले आहे. खूप छान. यानंतर अभिषेक मेश्राम, BA फर्स्ट सेमिस्टरचा विद्यार्थी, यांनी आपले प्रेझेंटेशन करावे. अभिषेक मेश्राम. अभिषेक, तू आहे, स्वतःला अनम्यूट कर आणि बोल. हो सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. माझे पूर्ण नाव अभिषेक दिलीप मेश्राम आहे. मी BA फर्स्ट सेमिस्टरच्या अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी आज आपल्या समोर ओझोन स्तराबद्दल मी माझे मत व्यक्त करत आहे. तर मग ओझोन म्हणजे काय? ओझोन हा एक वायू आहे जो पृथ्वीच्या वरच्या वातावरणात आणि जमिनीच्या पातळीवर दोन्ही ठिकाणी आढळतो. वातावरणातील त्याच्या स्थानानुसार ओझोन तुमच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी चांगला किंवा वाईट असू शकतो. मग आता हा ओझोन चांगला आणि वाईट कसा असू शकतो? ओझोन वातावरणाच्या दोन्ही स्तरांमध्ये आढळतो. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जमिनीच्या पातळीपासून सुमारे 6 मैल वरच्या स्तर, स्ट्रॅटोस्फिअरमधून भूस्तरीय हानिकारक असलेला वायू प्रदूषक असतो. ओझोन पिके, झाडे आणि इतर वनस्पतींना नुकसान पोहोचवतो आणि शहरी धुक्याचा मुख्य घटक आहे. 6 मैल वर गेल्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर सुरू होतो. चांगला ओझोन स्तर सुमारे 6 ते 30 मैलापर्यंत वरच्या दिशेने पसरतो आणि सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करतो.
चांगला ओझोन स्तर हा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ऑक्सिजनची प्रक्रिया देणाऱ्या अतिनील किरणांमुळे ओझोन नैसर्गिकरित्या तयार होतो. परंतु हा चांगला ओझोन हळूहळू ओझोन कमी करणारे पदार्थ म्हणून ओळखला जाणाऱ्या मानवनिर्मित रसायनांनी नष्ट केला आहे, ज्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन, हॅन्सलो हॅलोन्स, मिथाइल ब्रोमाइड, कार्बन टेट्राक्लोराइड आणि मिथाइल क्लोरायफॉर्म यांचा समावेश आहे. हे पदार्थ पूर्वी वापरले जात होते आणि कधीकधी अजूनही शीतलक, फोमिंग एजंट्स, अग्निशामक यंत्रे, सॉल्व्हेंट्स, कीटकनाशके आणि एरोसोल मध्ये वापरले जातात. एकदा हवेत सोडल्यानंतर हे ओझोन कमी करणारे पदार्थ खूप हळू नष्ट होतात. ते अंदाज आहे की एक क्लोरीन अणू 1,00,000 चांगले ओझोन रेणू नष्ट करू शकतो. जरी आपण ओझोन कमी करणाऱ्या अनेक पदार्थांचा वापर कमी केला आहे किंवा पूर्णपणे बंद केला आहे, तरीही भूतकाळात त्यांचा वापर संरचनात्मक ओझोन स्तरावर परिणाम करू शकतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की चांगला ओझोन स्तराचा क्षय जगभरात कमी होत आहे. उपग्रह मोजमापांचा वापर करून विशेषतः ध्रुवीय प्रदेशांवर प्रमाण आढळू शकते, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू आणि रोगप्रतिकार शक्ती बिघडण्याची शक्यता वाढते. अतिनील किरणांच्या जास्त संपर्कामुळे मेलेनोमा वाढतो, जो सर्व त्वचेच्या कर्करोगांपैकी सर्वात घातक आहे असे मानले जाते. 1990 पासून मेलेनोमा होण्याचा धोका दुप्पट झाला आहे. अतिनील किरणे हे सोयाबीन सारख्या संवेदनशील पिकांना देखील नुकसान पोहोचवू शकतात आणि पिकांचे उत्पादन कमी करू शकतात. काही शास्त्रांचे म्हणणे आहे की समुद्रीय अन्नसाखळीचा आधार असल्याने सागरी फायटोप्लॅन्क्टनवर कधी अतिनील किरणोत्सर्गाचा ताण आहे. या ताणामुळे महासागरामधून येणाऱ्या मानवी अन्न पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मग आता चांगला ओझोनबद्दल आपण काय करू शकतो? नंबर 1, उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा. जेव्हा अतिनील निर्देशांक उच्च किंवा खूप जास्त असतो, तेव्हा बाहेरील क्रियाकलापांच्या सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मर्यादित करा, जेव्हा सूर्य सर्वात तीव्र असतो. बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी किमान 15 सन प्रोजेक्शन फॅक्टर असलेलं ब्रँड फ्रेश सनस्क्रीन उदारपणे लावा. दर 2 तासांनी किंवा ओल्यानंतर किंवा घाम आल्यानंतर पुन्हा लावा. अतिनील निर्देशांकाच्या अंदाजासाठी स्थानिक मीडिया रिपोर्ट तपासा. सेकंड नंबरचा आहे एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेशन उपकरणांमध्ये मान्यताप्राप्त रेफ्रिजरेटर्स वापरा. तुमच्या एअर कंडिशनर किंवा रेफ्रिजरेटरवर काम करणारे तंत्रज्ञ रेफ्रिजरेटर पूर्णपणे करण्यासाठी प्रमाणित आहे याची खात्री करा. गडीत असलेले एअर कंडिशनर युनिट्स पुन्हा भरण्यापूर्वी त्यांची दुरुस्ती करा. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक, खूप छान आपण सांगितलं. यानंतर नूतन झाडे, MA सेकंड इयरची विद्यार्थिनी, तिने आपल्याला प्रेझेंटेशन करावे. नूतन झाडे. नमस्कार. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केले, हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांना
मांडतो श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज, तसेच स्वराज्य रक्षणासाठी 32व्या वर्षी निधड्या छातीने शत्रूचे घाव झेलणारे शिवछत्रपती संभाजी महाराज, तसेच त्यांना घडविणारे थोर वीरांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना शतशः नमन. महाराष्ट्राचे महामानव, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहिलेल्या भारताचे संविधान यांना शतशः नमन. तसेच सर्व महापुरुषांना, सर्व महामानवांना माझा मनपूर्वक अभिवादन व आपल्या व्हर्च्युअल मंचावर उपस्थित सर्व गुरुजनांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, 16 सप्टेंबर दिवस हा आंतरराष्ट्रीय ओझोन थर दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे 1995 पासून. का एवढं या विषयाला महत्व आलेलं आहे, महत्व प्राप्त झालेलं आहे? का या विषयावर इतका गहन असा समस्या निर्माण होत आहे आणि त्याचे निवारण होण्यासाठी एवढी जनजागृती चालू आहे? हा विषय थोडा गंभीर असल्यामुळे आपल्याला ओझोन थर दिवस हा जागतिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम घेण्याचे भाग पडलेले आहे. जसं की ओझोन हा थर स्थितांबरमध्ये असतो. ओझोन थर हा स्थितांबरमध्ये असतो. तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 20 ते 35 किलोमीटर उंचावर तो स्थित आहे. तर ओझोन थराची निर्मिती अशा प्रकारे होते की सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेज जे निघतात, त्याला आपण अतिनील किरणे असं म्हणतो, तर त्या किरणांना शोषून घेऊन तिथे O3 म्हणजेच ओझोन थराची निर्मिती होते. आणि ओझोन थर असल्यामुळे सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहे ते पृथ्वीवर म्हणजेच मानव जातीवर म्हणजे सजीव सृष्टीवर इथे पोहोचू शकत नाही. तर त्यामुळे आपण ओझोन थराला पृथ्वीचे संरक्षण छत्री असेही नाव आहे त्याला. तर माझ्या माहितीप्रमाणे ओझोन लेअर हा पृथ्वीचं एक संरक्षण कवच आहे. तर वातावरणातील हा ओझोन थर का बरं नष्ट होत आहे, याला कोण कारणीभूत आहे, तर आपण त्यावर चर्चा करूया. 1985 मध्ये वातावरणातील ओझोन संशोधनानुसार असे माहिती पडले आहे की ओझोन थराची जी पातळी आहे ती अगदी पातळ म्हणजे थिन होत चाललेली आहे. तर यामागे असे कारण उघड आलेले आहे की उद्योगांमधून जो कार्बन डायऑक्साईड आणि इतर प्रदूषण जे निर्माण होत आहे ते हळूहळू ओझोन थराला पातळ करत आहे. आणि त्यामुळे काय होऊन राहिलं आहे की पृथ्वीची जी हीट आहे ती वाढत आहे. दिवसेंदिवस क्लायमेटमध्ये दिवसेंदिवस बदल घडून येत आहे. त्यामुळे जमिनीची नापिकी, इतर स्किन डिसीज जसं की स्किन कॅन्सर, परत पुन्हा स्त्रियांमध्ये वगैरे किंवा बऱ्याचशा पुरुषांमध्येही आपल्याला ते पाहायला मिळतं. मेलाझ्मा, पिगमेंटेशन, सोरायसिस पण हा एक घामाचा प्रकार आहे. घाम आल्यामुळे आणि घाम यामुळेच येतो की उष्णता हीट वाढल्यामुळे. तर आपण बघतो आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर 45 सेल्सिअस एवढं असते तेव्हा आपल्याला अलर्ट येतो की बाहेर निघताना कव्हर करा, पाणी जास्त प्या, सावलीचा जास्तीत जास्त उन्हात बाहेर निघू नका, 12 नंतर उन्हातून निघू नका. हे सगळे या प्रकारामुळेच आपल्याला या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. ओझोन थराचा वाढता घट आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी खूप घातक आहे. तर
तर ही जी समस्या आहे, जसं की उष्माघात जर झाला आहे, उष्माघात म्हणजेच हिट स्ट्रोक होणाऱ्या व्यक्तीला घाम येत नाही, त्यावेळी घाम येत नाही म्हणून त्याची उष्णता शरीरातून बाहेर पडत नाही आणि त्याला अचानक तो बेहोश होतो, बेशुद्ध पडतो आणि त्याला जर लवकरात लवकर उपचार मिळाले नाही तर त्यावेळी व्यक्ती दगावण्याचीही संभावना अधिक असते. तर हे सगळ्या ज्या समस्या ओझोन थराच्या पातळ होण्याच्या कारणामुळे आहे, समस्येमुळे आहे. ही समस्या काही एक किंवा एका वर्षामध्ये आपण कव्हर करू शकू असं संभव्य नाही आहे. तर यासाठी नवीन येणाऱ्या पिढीला जागृत करणं खूप गरजेचं आहे. पर्यावरण हा विषय घेऊन जागृती करणे गरजेचं आहे. जसं की आपण बघतोच आहे, विकासाच्या नावावर आपणच मनुष्य आपली स्वतःची धुळधाणी करून राहिलेलो आहे. जसं की मोठमोठ्या इमारती यांच्यासाठी लागणारी जागा, त्यामुळे जंगल तोडणे, मोठमोठे रस्ते उभारणी, मोठमोठे उद्योग यासाठी भूमीची गरज असते आणि त्यासाठी आपण काय करतो तर हिरवळ असलेलं जंगल, आपल्याला नैसर्गिकरित्या लाभलेलं जंगल, तिथले वन्यजीव, प्राणी या सगळ्यांची आपण धूळधाणी करत आहोत. आणि यामुळेच काय होऊन राहिलं आहे की पृथ्वीवर जे हीट आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. तर आपण आता बघितलंच आहे काही दिवसाच्या आधीच उत्तर काशीमध्ये जे हे झालं आहे, ढगफुटी झालेली आहे, त्यामध्ये खूप काही नुकसान झालेलं आहे. जीवहानी सुद्धा आणि इकॉनॉमिकली पण खूप काही लॉस झालेला आहे, सहन करावा लागलेला आहे. पण मनुष्य हा विकासाच्या मार्गाकडेच जाऊन राहिला. विकास म्हणजे नेमकं काय? तर मला तरी वाटते की जंगल तोडून आणि खूप मोठे मोठे रस्ते आणि या सगळ्या गोष्टी उभारूनच विकास होईल असं नाही आहे. विकास होण्याच्या खूप काही असे मार्ग आहे चांगले, जसं की आयुर्वेदाकडे वळणे, जंगलाची तोड थांबविणे, प्राण्यांना जीवनदान देणे. कसं आहे तर जंगल तोडीमुळे काय झालंय, प्राणी सुद्धा भरकटलेले आहे, त्यांनाही घर राहिलेलं नाही आहे आणि आपण माणसं आहे की त्यांचं घर उद्ध्वस्त करून आपण घर तयार करत आहोत. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपलं प्रदूषणाची हानी खूप मोठ्या प्रमाणावर करून राहिलेलो आहे. तर ही काही समस्या एक किंवा एका वर्षामध्ये आटोक्यात येणारी नाही आहे. तर यासाठी सरकारने प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर आळा घालायला पाहिजे. दुसरं म्हणजे झाडे लावा, झाडे वाचवा या साऱ्या गोष्टींचा जरी आपण म्हणत असू की झाडे लावा, झाडे जगवा, पण त्याचा रिझल्ट घेणे खूप महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की शाळकरी मुलांमध्ये पर्यावरणासाठी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, कारण ते येणाऱ्या भविष्याचे नागरिक आहेत. तर नवीन पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्दाला विराम देते. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद नूतन. खूप छान पद्धतीने आपण आपली प्रेझेंटेशन केली आहे. त्याच इथे आता आपण समोर वळूया. यानंतर सिद्धी चौधरी, BA सेकंड इयरची विद्यार्थिनी, तिला मी आमंत्रित करते की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करावे. सिद्धी चौधरी. नमस्कार सर. नमस्कार मॅम. आज आपल्या सीपी माझे क्लास BA सेकंड इयर, माझे सब्जेक्ट इकॉनॉमिक्स. आज आपल्या CP बेरार महाविद्यालय ओझोन दिनाच्या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि मंचावरील सर्व गुरुजन मंडळींना माझा नमन आणि विद्येची देवता सरस्वती माता, तसेच ज्यांनी आपल्याला मुलींना शिक्षणाची संधी दिली अशा सावित्रीबाई फुले अशा थोर पुरुषांना मी नमन करते आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करते. आता ओझोन दिन 16 सप्टेंबरला का साजरा केला जातो असे प्रश्न सर्वांच्या मनात आलेले आहेत आणि आपण तर बघत आहोत की वातावरणामध्ये आज बरेचसे बदल झालेले आहेत, ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच ओझोन तर हे बिडर होत चालले आहेत आणि काही ठिकाणी त्याचे छिद्र पडलेले आहेत आणि ते छिद्र पडले आहेत. मग आता ओझोनचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
आणि मग ओझोन त्याच्यामुळे आपल्याला काही काही दुष्परिणाम सुद्धा पाहायला मिळतात, जसे की ओझोनचे ओझोनचे दुष्परिणाम त्यांच्या थरातील अवलंबून असतात. वातावरणाच्या खालच्या थरात म्हणजे पृष्ठभागात ओझोनचे प्रदूषण हा आपल्याला घातक ठरतो. त्याचे आपल्याला आपल्या शरीरावर सुद्धा त्यांचे परिणाम दिसून येतात, जसे की श्वासोच्छवासाची समस्या, जमिनीलगतच्या ओझोन ओझोन श्वसनमार्गाला त्रास देतो, ज्यामुळे आपल्याला छातीचा घट्टपणा आणि दम्याची समस्या अशा समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांची जवळ डोळ्याने दिसणार नाही असे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ओझोनमुळे डोळ्यांचे जळण होते आणि त्वचा आपली कोरडी पडत असते. तसेच पर्या पर्यावरणावर सुद्धा परिणाम होतात त्यांचे, म्हणजे ओझोनच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीचे तापमान वाढते, जंगलाच्या वाढीवर परिणाम होतो आणि वनस्पतींनाही हानी पोहोचते. त्यामुळे जंगलात आपल्याला ही वनस्पती, प्राणी, जशी जंगलतोड होत असल्यामुळे प्राण्यांची कमतरता आढळते, ज्यामुळे आपल्याला मिळणारे जो शुद्ध श्वास आहे तो आपल्याला मिळू नाही शकत आहे. आणि त्यात त्वचेचे कर्करोग ह्या सुद्धा समस्या आपल्याला पाहायला मिळतात. ओझोनचे थर पातळ झाल्याने सूर्याचे हानिकारक किरणे, ते अल्ट्राव्हायोलेट ओझोनचे थर पातळ झाल्यामुळे सूर्याची किरणे हे पृथ्वीवर येतात आणि त्यामुळे त्वचेचे कर्करोग, मोतीबिंदू यासारख्या समस्या आपल्याला बघायला मिळतात. तसेच आपल्या समुद्रावर सुद्धा त्यांचे परिणाम होतात, म्हणजे समुद्रातील प्लॅक्टेना सारख्या जीवांवरही ओझोनच्या स्तराच्या घटकेचा विपरीत परिणाम होतो. जे अन्न साखळी एक महत्वाचा, त्याच्यात जी अन्न साखळी आहे तो एक महत्वाचा भाग आहे आणि अशा प्रकारचे ओझोनचे धोके आपल्याला बघायला मिळतात. आता ते धोके कमी कसे करायचे ते आपण बघणार आहोत. तर वाहनाचा वापर कमी करणे, म्हणजे सायकलनी चालणे वगैरे, गाड्या पेट्रोल डिझेलचे प्रमाण कमी करणे आणि पर्यावरणाचे अणु उत्पादन वापरणे, प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, अशासारखे आपण उपाय करून ओझोनचे प्रदूषण कमी करू शकतो. धन्यवाद. थँक्यू सर. खूप छान सिद्धी, खूप छान आपण आपले प्रेझेंटेशन इथे केले आहे. यानंतर दीप्ती दिवटे, BA सेकंड इयरची विद्यार्थिनी, येणे आपले प्रेझेंटेशन करावे. दीप्ती दिवटे. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. माझे नाव दीप्ती ऋषीजी दिवटे आहे. मी BA सेकंड इयरची स्टुडंट आहे. आज मी तुम्हाला ओझोन दिवस का साजरा केला जातो याबद्दल सांगणार आहे. 16 सप्टेंबर म्हणजे जागतिक ओझोन दिन. हा दिवस ओझोनचे थराचे महत्व आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. ओझोन थर हा आपल्या पृथ्वीसाठी एक अदृश्य ढाल आहे, जो आपल्याला सूर्याच्या हानिकारक अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवतो. हा थर पृथ्वीपासून सुमारे 15 ते 30 किलोमीटर उंचीवर असलेल्या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो. ओझोन थर हा सूर्याच्या अतिनील किरणांना शोषून घेतो, ज्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टींचे संरक्षण होते. ओझोन थर नसेल तर सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर इतकी जास्त असेल की जीवन शक्य होणार नाही. क्लोरोफ्लोरोकार्बन सारख्या काही रसायनामुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. ओझोन थराचा ऱ्हास झाल्यास मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात, जसे की त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे आजार आणि इतर पर्यावरणीय समस्या होतात. म्हणून आपण सर्वांनी ओझोन थराच्या संरक्षणाबद्दल इतरांमध्ये जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांचा वापर कमी करणे आणि पर्यायी उत्पादने वापरणे. चला तर मग आपण जागतिक ओझोन दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून ओझोन थराचे संरक्षण करण्याचे संकल्प करूया. म्हणजे ओझोनचे संरक्षण होईल. ओझोनचे संरक्षण म्हणजे आपले संरक्षण. थँक्यू. महेंद्र सर, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो सर, मला येतोय आवाज.
हा, तिकडे डोंगरवार सरांचा काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. हो आय थिंक. ठीक आहे ना, ठीक आहे ना. यानंतर जे उपस्थित विद्यार्थी आहे आणि ज्यांना प्रेझेंटेशन करायचं आहे, तुमची नावं म्हणजे कोण कोण करणार आहे तुम्हाला माहिती आहे. पुढच्या विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन करावं, जेणेकरून आपला हा कार्यक्रम कंटिन्यू राहील. ओके सर. नमस्कार सर मॅडम, माझे नाव राकेश ठाकरे आहे. मी BA सेकंड इयरच्या स्टुडंट आहो. मी आज ओझोन थराविषयी बोलणार आहे. कल्पना करा, आपण सूर्यप्रकाश कोणत्याही संरक्षणाशिवाय बाहेर जात आहात. उष्णता भाजणे, अशुव्यवस्था, आता हे सगळे अनेक कपट वाढत आहे. असं समजा की पृथ्वी ओझोन थर नसेल तर आपल्याला हाच अनुभव दररोज यावा लागेल. ओझोन थर हा वायूच्या पातळ पडला आहे, जो सुमारे 30 किलोमीटरच्या उंचीवर ॲस्ट्रोफिनियर मध्ये आहे. पृथ्वीवरच्या जीवनासाठी सुपर हिरो भूमिका बजावतो. सूर्याची हानिकारक अल्ट्रा UV किरणामुळे जवळजवळ 95% किरणे तो शोषून घेतो. त्यामुळे आपल्याला त्वचा रोग भाजणे यापासून संरक्षण मिळते. शिवाय तो पीक, झाड आणि समुद्री जीवनालाही वाचवतो. हा थर नसेल तर पृथ्वीवरील जीवनाच्या नाजूक तोड डाळतोस. पण प्रत्येकी सुपर हिरो कथेसारखाच यातही खलनायक आहे. मानव निर्मिती रसायनाने जसे क्लोरोफ्लोरो कार्बन्स, CFS, जे पूर्वी रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि मध्ये वापरले जात होते, या रसायनामुळे ओझोन थरात भोग पडले, ज्यात आज शास्त्रज्ञान सांगतात की ओझोन थर हा पुन्हा बरा होत आहे. हे दाखवते की जागतिक सहकार्याने आपण नुकसान उलटवू शकतो. पण खरी शिकवण अधिक खोल आहे. ओझोन ही कहाणी की ही केवळ रसायनशास्त्र नाही, ती जबाबदारी आहे. म्हणून पुढच्या वेळी आपण निर्धास्तपणे सूर्याखाली पाऊल टाकू तेव्हा या शांत रक्षकाला, ओझोन थराला पाठवूया आणि तयार रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडूया. धन्यवाद सर. आपण अतिथींच्या मार्गदर्शनाकडे वळूया. मी डॉक्टर महेंद्र वर्धेवाल सरांना विनंती करते की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, आणि कालच्या ओझोन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर माननीय डॉक्टर प्राचार्य सर अजय कुलकर्णी सर, माननीय उपप्राचार्य डॉक्टर JK महाजन सर, माननीय डॉक्टर डोंगरवार सर आणि इतर प्राध्यापक CP एन बेरार महाविद्यालय नागपूर, मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो की मला चान्स दिलात बोलण्याचं. आणि मला सर, कॅन यू हिअर मी? ऐकायला येतं सर डोंगरवार सर? हा, आवाज येतोय, हे तुम्ही चालू द्या. हा बर. तर हा असा या अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि आजच्या घडीला या विषयाचे महत्व खूप महत्वाचे आहे. जगामध्ये या विषयाला खूप महत्व आहे आणि आपण या विषयावरती विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन घेतलात, तर हे मला खूपच आवडलं. सर, मला वाटतं सर्व विद्यार्थी इकॉनॉमिक्सचे आहेत का सर? सर्व विद्यार्थी अर्थशास्त्र विभागाचे आहे. त्यामध्ये काही विद्यार्थी BA चे आहे आणि काही विद्यार्थी हे MA चे आहे. खूप छान वाटलं की माझ्या म्हणजे प्रेझेंटेशनमुळे माझ्याही ज्ञानात भर पडलं ओझोनच्या माहितीमुळे. कारण हल्ली ओझोन विषयी फार कमी बोललं जातं, जरी ओझोन डे आपण साजरा करतो तरीही. तर आपण जो विषय ठरवलेला आहे की तो विषय द रोल ऑफ सस्टेनेबिलिटी इन ओझोन लेअर. तर हा जो विषय आहे, ह्या विषयाचे महत्व आणि ऍज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून जर आपण जेव्हा बघतो, तर का आपला विषय इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स म्हणून महत्वाचा आहे आणि पर्यावरण संरक्षणासाठी आणि ओझोन लेअर सुदृढ करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तर या संदर्भात आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट वापरतो, जे की याच्या आधी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आपण वापरले आणि आता आपण युनायटेड नेशनचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे, 70 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत.
तर त्या माध्यमातून आपण एक पर्यावरण संरक्षणासाठी एक खूप मोठं म्हणजे जागतिक लेवलला एक पाऊल उचलले जात आहे. आणि याच्यातच याच्या माध्यमातून निश्चितच ओझोनचा लेअर सुधारण्यासाठी मदत होतोय. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते ओझोन लेअर सुधारत आहे. तर आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जर चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन केलं तर तो निश्चितच ओझोन लेअर सुधारेल आणि पृथ्वीवरतील सर्व जे प्राणी मात्र आहेत त्या सर्वांचे जीवन सुधारेल असं मला वाटते. तर आपण याला इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स असं बघूया की पर्यावरणीय अर्थशास्त्र हा जो महत्वाचा विषय आहे. तर या विषयाच्या माध्यमातून आपल्याला ओझोनचा लेअर आणि तसंच पर्यावरण कसं सुधारता येईल या संदर्भात एक आपण थोडक्यात बोलूया. तर आपण या विषयावरती बरेचसे संशोधन झालेले आहेत. आपण असं म्हणतो की एक महत्वाचं पुस्तक आहे, बुक आहे सायलेंट स्प्रिंग, द सायलेंट स्प्रिंग 1962 मध्ये रिचेल कार्सन यांनी लिहिलं. याच्या आधी इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स असा काही विषय नव्हता. तर यांनी एक इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स या विषयावरती द सायलेंट स्प्रिंग हा एक पुस्तक लिहिलं. आणि या माध्यमातून आपल्यामध्ये म्हणजे जगामध्ये पर्यावरण जागृती कसं करता येईल आणि त्या माध्यमातून अर्थशास्त्राच्या बऱ्याचशा टेक्निक्स वापरून आपल्याला पर्यावरणामध्ये कशा सुधारणा करता येईल यावरती खूप मोठं संशोधन करण्यात आलेलं आहे आणि तोही अजून चालू आहे. तो हा बुक म्हणजे पर्यावरण इकॉनॉमिक्स मधला तो सर्वात महत्वाचा बुक आहे. या माध्यमातून मार्केट फेल्युअर आपण म्हणतो की जनरली ऍडम स्मिथ पासून त्यांच्या द वेल्थ ऑफ नेशन्स पासून ते सो फार तर मार्केटच्या संदर्भात किंवा आपण लेजेस फेअर म्हणतो की या संदर्भात सुद्धा खूप मोठं बोललं जातं आणि प्रायव्हेटायझेशन एकीकडे दिसतं आणि दुसरीकडे त्याला आपण शासकीयकरण म्हणतो की जे गव्हर्नमेंटचं मालकीचे जे काही रिसोर्सेस आहेत या माध्यमातून पर्यावरण हा जो विषय आहे. कारण उत्पादनासाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक म्हणजे पर्यावरण. आपण पर्यावरणातून बरेचसे रॉ मटेरियल्स घेतो, जसं फॉरेस्ट आहे, मायनिंग आहे, या माध्यमातून आपण घेतो आणि त्याच्यावरती रिप्रोडक्शन करून उद्योग वापरून उद्योगाच्या माध्यमातून आपण एक आपली इकॉनॉमी चालवत असतो. आपली जीडीपी वाढण्यामध्ये या पर्यावरण स्त्रोतांचा अत्यंत महत्वाचा वाटा असता आहे. तर हे करत असताना आपल्याला अलीकडचे बरेचसे संशोधन असे दाखवतात की वाय मार्केट फेल. आपण इकॉनॉमिक्स जेव्हा बघतो इकॉनॉमिक्स थेरी तर कुठलीच थेरी परफेक्टली नाही आहे. तर या सायलेंट स्प्रिंग आणि त्याच्यानंतर जे बरेचसे संशोधन झालेलं आहे की मार्केट फेल झालेलं आहे आणि म्हणजे काही ठिकाणी जरी सक्सेस झालं असलं तरी बऱ्याचशा ठिकाणी मार्केट फेल होताना आपल्याला दिसतो आहे. आणि पर्यावरणाची जी काही हानी होत आहे ती भरून काढणे अजून तरी म्हणजे शक्य झालेलं नाही. एक योग्य प्रमाणात जी पॉलिसी असायला पाहिजे त्या प्रमाणात गव्हर्नमेंट म्हणजे जगातील विविध गव्हर्नमेंट त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी बऱ्याचशा योजना राबवत आहे. पण ते प्रायव्हेटायझेशन म्हणूया की जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या काय म्हणतो नफा मिळवण्याच्या नादामध्ये ते ग्रँडियसली एक्सप्लॉयटिंग दी नेचर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर ते नॅचरल रिसोर्सेसचा वापर करत आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की जो आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं म्हणतो की म्हणजे जे काही ज्या काही गरजा आहेत ज्या करंट जनरेशनच्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी आणि ऍडिशनल प्रोडक्शन मिळवण्यासाठी म्हणून आपण फ्युचर जनरेशनचा विचार न करता आपण नॅचरल रिसोर्सेस मोठ्या प्रमाणात वापरतोय. आता आपल्याला सर्वांना माहित आहे की व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. या संदर्भात आपण बघतो की इट इज अ नीड ऑफ प्रेझेंट जनरेशन विदाउट कॉम्प्रोमाइजिंग दी ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड्स. म्हणजे ओझोन लेअरचा विचार न करता किंवा पर्यावरणाच्या इतर घटकांचा विचार न करता, जसं की आपण म्हणतो की पृथ्वीवरचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे बर्फ वितळतो आहे आणि जो काही जे काही म्हणजे पर्यावरणाचा बॅलन्स आहे तो बिघडत चाललेला आपल्याला दिसतो आहे. म्हणजे कधी काळी म्हणजे अत्यंत जास्त पाऊस होणे किंवा अजिबात म्हणजे पाऊस न होणे अशा प्रकारचं एक
निसर्गाचा इम्बॅलन्स होताना आपल्याला दिसतो आहे. कारण आपण निसर्गाची योग्य प्रमाणात म्हणजे निसर्गाचे जे काही आहेत किंवा नियम आहेत त्या नियमांना आपण डावलून आपल्या मानवी म्हणजे त्याला आपण म्हणू की ग्रोथ होण्यासाठी, एखाद्या देशाचं ग्रोथ होण्यासाठी, ना की डेव्हलपमेंट. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जेव्हा आपण कन्सेप्ट वाचतो त्यावेळेस आपण आपल्याला हे लक्षात येते की आपण जेव्हा डेव्हलपमेंट आणि त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं जेव्हा बघतो त्यावेळेस ज्या प्रमाणात उत्पादन होतो आहे त्या प्रमाणात आपण निसर्गाच्या संरक्षणासाठी जेवढा पैसा खर्च करायला पाहिजे तेवढा आपण खर्च करत नाही. त्यामुळे काय होतं की एक निसर्ग बॅलन्स बिघडवण्यात मानव हा एक सर्वात मोठा एक रिस्पॉन्सिबल घटक आहे. हा एक महत्वाचा घटक आहे आपल्याला असं म्हणता येईल. आणि इकॉनॉमिक्स मध्ये जे जनरली आपण वापरतो की व्हॉट, वेअर, हाऊ अँड होम, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस कुठे वापरलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे आणि का वापरलं पाहिजे. तर या घटकांचं बॅलन्स आपण पर्यावरणाचे जे घटक आहेत ते वापरताना जर आपण योग्य प्रमाणात वापरलं तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. तर जे काही इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स आपण जनरली वापरतो त्याच्यामध्ये कास्ट बेनिफिट अनालिसिस आहे आणि त्याच्यामध्ये असे बऱ्याचशा थेरीज आहेत. तर त्या वापरत असताना थेराटिकली आणि इम्पिरिकल स्टडीज मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय. त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी युनायटेड नेशन, UNDP यांच्या माध्यमातून एक बरेचसे संशोधन करून त्यावरती अग्रीमेंट केले जातात विविध देशांमध्ये आणि एक क्रायटेरिया ठरवून प्रत्येक देशांना नियमावली एक ठरवला जातो. पण काय होतं की त्या नियमावलीचं योग्य प्रमाणात उल्लंघन म्हणजे होताना दिसतं असं मला वाटते. तर याच वेळेस एक पॉलिटिक्स हा एक महत्वाचा घटक आहे की या आता आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये फार वारग्रस्त परिस्थिती आहे. आपण म्हणतो की ट्रेड वार. जसं आता एखाद्या गव्हर्नमेंटचं एक नेता बदलला, लीडर बदलला, प्रेसिडेंट बदलला तर काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला सध्याच्या डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणामुळे दिसून येतो. तर डोनाल्ड ट्रम्प किंवा असे जे काही लीडर्स असतात मोठ्या कंट्रीचे किंवा डेव्हलप कंट्रीजचे, तर या देशांना अशा ओझोन लेअर किंवा या घटकांकडे तेवढा लक्ष द्यावं असं वाटत नाही. त्याच्यामुळे काय होतं तर त्यांनी जेवढ्या प्रमाणात जे या पर्यावरणावर हानी करणारे घटक आहेत ते कंट्रोल करण्यावर लक्ष न देता त्यांनी मग एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करून या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना याचे परिणाम भोगावे लागत असतात. जनरली आपण डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलपिंग कंट्रीज अशा प्रकारचे 3 प्रकार आहेत. तर डेव्हलप कंट्रीज जे आहेत त्या डेव्हलप कंट्रीजनी इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून निसर्गाच्या बरेचसे साधने वापरून त्यांनी आधीच मोठ्या प्रमाणात निसर्गाचं एक्सप्लॉयटेशन केलेलं आहे. तर त्यामुळे काय झालं की बरेचसे जे ओझोन लेअरवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि इतरही पर्यावरणाचं संतुलन बिघडण्यास ते कारणीभूत आहेत. पण त्यांना ते रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या GDPचा जो काही जे प्रमाण ठरवून दिलेलं आहे तो खर्च न करता ते टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत असतात. तर या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो की अमेझॉनचे खोरे आहे जगामध्ये किंवा भारतामध्ये जर आपण बघितलं की ओडिसामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होतोय. आता सध्या घडीला आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघतो. लायन्स अँड मेटल्स एनर्जी लिमिटेड कंपनी ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक उत्खननाचे काम करतोय. तर त्या माध्यमातनं त्यांनी आवश्यकतेपेक्षा अधिकच उत्खनन करत आहेत, खोदकाम करत आहेत मायनिंगच्या माध्यमातून. तर काय होतं की पर्यावरणाचा बॅलन्स यामुळे बिघडतो आहे आणि ओझोन लेअरवरती तसेच इतर पर्यावरणाच्या घटकावरती याचा फार मोठा परिणाम होताना दिसतोय. आता वेदांत कंपनी जी आहे ओडिसामध्ये अशा प्रकारचं एवढं मोठं उत्खनन केलं किंवा टाटाच्या पण ज्या काही कंपन्या आहेत मायनिंगच्या त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे इव्हन एक पर्यावरणाचा भाग म्हणून आदिवासी जे आहेत किंवा त्या भागातील राहणारे रहिवासी आहेत त्याचे सुद्धा लाईफ बऱ्याचदा डिस्ट्रॉय होताना दिसतोय.
कारण ज्या प्रमाणात ते नॅचरल रिसोर्सेस त्या एरियातून घेतात त्या प्रमाणात त्यांनी तो त्या एरियाच्या विकासावरती खर्च करायला पाहिजे, किंवा गव्हर्नमेंटला काही प्रमाणात म्हणजे जे काही आवश्यक अमाऊंट आहे ते त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी दिलं पाहिजे. हा एक त्याच्यावरती एक महत्वाचा उपाय आहे. एकतर जे यादी आपण बघितलं विद्यार्थ्यांच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून की क्लोरोफ्लोरो कार्बन आहे, किंवा जे आपण रेफ्रिजरेटर वापरतो, कूलर वापरतो आणि एअर कंडिशन मध्ये किंवा अशा वेगवेगळ्या मोठ्या ज्या काही मोठ्या मोठ्या जे मशीन्स आहेत, एरोप्लेन आहे, या माध्यमातनं एक मोठ्या प्रमाणात असे यंत्र वापरतो की त्याच्या माध्यमातून ओझोन लेअर आणि पर्यावरणावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतो आहे. तर याचा कळत न कळतपणे उपभोग येणारा एक सामाजिक वर्ग, एक हाय क्लास वर्ग असतो, परिणाम जे आहेत सर्वसामान्य सर्वांनाच भोगावे लागत असतात. तर त्यामुळे ही एक आपली जबाबदारी असते की गव्हर्नमेंटची, त्यातल्या त्यात प्रायव्हेट सेक्टरची आणि सर्वसामान्य जनतेची, आपण विद्यार्थी म्हणा, प्राध्यापक म्हणा, या सर्वांची अशी जबाबदारी असते की हे ओझोन लेअर कसं संरक्षण करता येईल किंवा त्याला कमीत कमी कशी हानी पोहोचवता येईल हा विचार आपण केला पाहिजे. तर या संदर्भात अजून बरेचसे संशोधन झालेलं आपल्याला दिसतंय. जर सर विल्यम पेटी यांनी 1899 मध्ये एक असं स्टेटमेंट केलं होतं की लेबर इज द फादर अँड द नेचर इज द मदर ऑफ वेल्थ. त्यांनी 1899 मध्ये लिहिलं होतं की लेबर इज द फादर अँड नेचर इज द मदर ऑफ वेल्थ. म्हणजे ऍडम स्मिथच्या 1776 जो 76चा जो आहे त्या वेल्थ ऑफ नेशन, त्यापासून त्यांनी जे लिहिलं की वेल्थ ऑफ नेशन क्रिएट करताना नॅचरल रिसोर्सेस आपण वापरतो. तर हे नॅचरल रिसोर्सेस वापरत असताना लेबर आणि नेचर जो निसर्ग जो आपण म्हणतो हे एक महत्वाचे घटक आहेत आणि ते घटक एक अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजे. एक अमर्त्य सेनच्या लिखाणामध्ये निसर्ग कसा प्रोटेक्ट करता येईल आणि एक आपल्याला कॅपॅबिलिटीज अप्रोच कसं डेव्हलप करता येईल त्या संदर्भात एक कॅपॅबिलिटीज अप्रोच त्यांनी दिलं. त्या माध्यमातून सर्वांगीण मानवी विकासासाठी सुद्धा त्यांनी एक महत्वाचा घटक मांडलं. अमर्त्य सेनचं सुद्धा यावरती खूप मोठं संशोधन आपल्याला दिसते. तर जेव्हा आपण ऍडम स्मिथकडे जातो, ऍडम स्मिथ जेव्हा ते म्हणतात की जे काही मायनिंग आहे किंवा असे जे महत्वाचे सेक्टर आहेत जे की पर्यावरणाचं संरक्षण करू शकतील किंवा पर्यावरणाच्या हानिकारकासाठी हे प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात वापरत असतात. त्यामुळे जे काही असे महत्वाचे सेक्टर्स आहेत ते गव्हर्नमेंटच्या कंट्रोल अंडर असायला पाहिजे असं त्यावेळेच त्यांचं ओपिनियन होतं. पण अजूनही आपल्याला असं दिसतं की प्रायव्हेटायझेशन मध्ये बऱ्याचशा मायनिंग आणि असे जे काही जे सेक्टर्स आहेत की ते प्रायव्हेट सेक्टर्स कडे आहेत आणि त्या माध्यमातून काय होतं की ते मोठ्या प्रमाणात निसर्गाचा वापर करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून ते पर्यावरणाला हानिकारक असे वातावरण निर्माण करत आहेत असे बऱ्याचशा संशोधनातून आपल्याला दिसून येतं. तर आणि हा एक इनइक्वॅलिटी वाढण्याचा एक महत्वाचा कारण आहे आपल्याला असं म्हणतो की कारण सर्वसामान्य जनता जी आहे, आपण म्हणतो आदिवासी आहे किंवा जंगलात राहणारे आदिवासी आहे किंवा दऱ्याखोऱ्यात राहणारे जे लोक आहेत ते निसर्गाचा योग्य प्रमाणातच वापर करतात. पण जेव्हा त्यावेळेस नफा नावाची नफा जेव्हा डोळ्यासमोर असतो ज्या उद्योजकांचा, तर ते जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या नादामध्ये निसर्गाकडे दुर्लक्ष करतात. तर त्यामुळे सुद्धा एक मोठं परिणाम होतो. एक रोनाल्ड काज नावाचा आहे, त्यांनी एक बॅलन्स अप्रोच दिला की पर्यावरण वापरासाठी हे प्रायव्हेट सेक्टर्स किती जबाबदार आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टर काय परिणाम करतात यावरती सुद्धा त्यांनी इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स मध्ये फार मोठं संशोधन केलेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर जर बघितलं नोबेल पीस प्राइज जो 1952 मध्ये मिळाला ते अल्बर्ट स्वित्झर यांना 1952 मध्ये शांततेचे नोबेल मिळाला. तर त्यांचं असं म्हणणं होतं, मॅन हॅज लॉस्ट द कॅपॅसिटी टू प्रेडिक्ट अँड फाइंडिंग सोल्युशन. Man has lost the capacity to predict and finding solution. He will end by destroying the earth.
म्हणजे 1952 मध्ये ज्या वेळेस पर्यावरण हे बऱ्याच लोकांना समजायचं होतं, त्यावेळेस त्यांनी असे विधान केलं की माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात निसर्गाचं एक्सप्लॉयटेशन करतोय. कारण त्या काळामध्ये जर्मन युरोपियन जे कंट्रीज होतं ते उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर होते आणि त्या काळामध्ये जे भारतासारखे जे देश होते ते फक्त नुकतेच स्वातंत्र्य झालेले होते. त्याच्यामुळे ते निसर्गाच्या सानिध्यातच जास्त जगत होते असं म्हणता येईल आपल्याला. आणि औद्योगिक क्षेत्र अजून डेव्हलप व्हायचं होतं. तर हे युरोपियन कंट्रीज जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात निसर्गाचं एक्सप्लॉयटेशन केलं. त्यामुळे 1952 मध्ये त्यांनी हे असं विधान केलं की ते फार मोठ्या प्रमाणात डिस्ट्रॉय करताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर आता रिसेंटली जो नोबेल मिळालं त्यांचं नाव म्हणजे विल्यम नॉर्डास. आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल की विल्यम नॉर्डास यांचं कॉन्ट्रीब्युशन, यांना 2018 मध्ये नोबेल इकॉनॉमिक्सचं नोबेल मिळालं. इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स मध्ये त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे इकॉनॉमिक मॉडेलिंग अँड क्लायमेट चेंज. त्यांनी स्पेसिफिकली असं इकॉनॉमिक मॉडेलिंग केलं की हे क्लायमेट चेंज जो होतो आहे तो क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी किंवा त्याला योग्य प्रमाणात नियंत्रित करण्यासाठी त्यांनी एक मॉडेल डेव्हलप केलं. म्हणजे ऍज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स असं वाटतं की आपण पूर्णपणे निसर्गाचा वापर न करता आपण जगू शकत नाही आणि एक पूर्णपणे निसर्ग जे नैसर्गिक संसाधने आहेत ते सुद्धा आपण वापरू शकत नाही. तर काय होतं की आपल्याला यामध्ये ट्रेड ऑफ असं कंडिशन ठेवावं लागतं आणि त्याच्यामध्ये मर्यादित प्रमाणात नॅचरल रिसोर्सेस वापरून आपल्याला आवश्यक त्या गरजा आहेत या सध्याच्या जनरेशनच्या, तर त्या गरजा पुरवण्यासाठी म्हणून आपल्याला निसर्गाचं वापर तर करावाच लागेल, पण त्याला काही मर्यादा आहेत, त्या मर्यादित ते करावं लागेल. तर विल्यम नॉर्डास यांचं जो क्लायमेट चेंज वरती जे बरंचसं संशोधन आहे त्यांनी यामध्ये इंटिग्रेटिंग क्लायमेट चेंज इंटू लॉंग रन मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस, त्यांनी मॅक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस केलं आहे की त्यांनी क्लायमेट चेंजचं लॉंग रन किंवा दीर्घ कालावधीमध्ये कशा प्रकारचे बदल होतील. आपण म्हणतो की जीडीपी जी आहे, जीडीपी ग्रोथ रेट वाढीचा आणि टेम्परेचर वाढीचा, क्लायमेट चेंजचा, त्यांनी एक फार मोठं संशोधन केलेलं आहे. तर तो संशोधन असं दाखवतं की त्याला काय म्हणता येईल, ही क्लेम दॅट 3 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉर्मिंग वुड रिड्यूस ग्लोबल जीडीपी बाय 2.1%. म्हणजे क्लायमेट चेंज मध्ये 3 डिग्री सेल्सिअस वाढलं तर त्याचं म्हणजे जीडीपी सुद्धा फार म्हणजे कमी होऊ शकतो. जवळपास 2.1% ग्लोबल जीडीपी ही कमी होऊ शकतं. म्हणजे त्यांनी ग्लोबल जीडीपीचा संबंध क्लायमेट चेंजशी जुडलेला आहे. म्हणजे एवढं म्हणजे आपलं जो इकॉनॉमिक्स आहे, आपण जे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो जगामध्ये इकॉनॉमिक्स या विषयाला फार महत्व आहे आणि यावरती खूप मोठं काम करतोय. जनरली हा ओझोन लेअर हा विषय सायन्सचा विषय आहे, तरीही आपण इकॉनॉमिक्सशी जोडून आपण ते कंट्रोल करण्यासाठी, कारण मानव हा इकॉनॉमिक्सचा मानवाशी संबंधित आपण इकॉनॉमिक्स मध्ये संशोधन करत असतो. तर मानव भौतिक सुविधा वापरासाठी म्हणून काय काय वापरतो, तर त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम होतो याचं बऱ्याच ठिकाणी संशोधन होताना आपल्याला दिसतो आहे. तर त्यामध्ये एक विल्यम नॉर्डासचं एक फार महत्वाचं रोल आहे आणि अजूनही या एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स मध्ये फार मोठ्या प्रमाणात जगामध्ये संशोधन होत आहे आणि ओझोन लेअर आणि इतर जे पर्यावरणाचे हानिकारक घटक आहेत त्या घटकांवरती कशा प्रकारची सुधारणा करता येईल असं एक मोठ्या प्रमाणात संशोधन चाललेलं आपल्याला दिसतं. तर जेव्हा आपण जो ओझोन लेअर बघतो किंवा वातावरणातील जे घटक बघतो त्याच्यामध्ये कंपोनंट्स ऑफ इन्व्हायरमेंट हे जेव्हा बघतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जवळपास 4 लेयर्स आपल्याला दिसतात, जे लिथोस्फिअर आहे, हायड्रोस्फिअर आहे, ऍटमॉस्फिअर आहे आणि बायोस्फिअर आहे. या सर्वांचं बॅलन्स करणं हे फार महत्वाचं आहे आणि यासाठी मानवच जबाबदार आहे. मानव म्हणजे पूर्णपणे आपण मानव जबाबदार आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामध्ये बऱ्याचशा नैसर्गिक गोष्टी आहेत की त्या नैसर्गिक गोष्टीमुळे सुद्धा
पर्यावरणाचा बॅलन्स बिघडू शकतो. आणि एक कॅटेगरी ऑफ नॅचरल रिसोर्सेस आपल्याला त्यामध्ये बघता येईल की रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आहे. हे जे रिसोर्सेस आहे त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण नॉन रिन्युएबल रिसोर्सेस जे आहे ते एकदा वापरलं की त्याचा परत एक आपल्याला वापर करता येत नाही, परत ते युटिलाइज करता येत नाही. आणि रिन्युएबल रिसोर्सेस जरी असलं तरी एकदा ते म्हणजे त्याला डॅमेज झालं तर ते रिपेअर करायला बराचसा वेळ लागतो, बराचसा कालावधी जावा लागतो. तर हे सगळं आपल्याला एकदम अत्यंत काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये हे जे रिसोर्सेस आहे ते फ्युचर जनरेशनचा विचार करून आपण आता सध्याच्या कंडिशन मध्ये ते वापरलं पाहिजे. तेव्हाच आपण फ्युचर जनरेशनचा विचार करत आहोत हे आपल्याला लक्षात येईल. आता आपण पोल्युशन जेव्हा बघतो त्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे पोल्युशन आपल्याला दिसतंय, जसं की एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन. अशा प्रकारचे हे जे पोल्युशन होतो हे झालेलं पोल्युशन रिपेअर करण्यासाठी, रेकअप करण्यासाठी बराचसा कालावधी लागतो. त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही की आपण नकळतपणे किंवा कळतपणे हे पोल्युशन करण्याचा भाग बनतो. पण काय होतं की त्याचं जे इफेक्ट्स आहेत ते येणाऱ्या पुढच्या जनरेशनला ते भोगावे लागत असतात. पण याचा आपण तेवढ्या प्रमाणात विचार करत नाही, तेवढ्या प्रमाणात वापर करत नाही. जनरली एज्युकेटेड आणि अनएज्युकेटेड लोक सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण त्याचे इफेक्ट जे आहे ते आपल्याला आता न जाणवता ते नंतर जाणवतं किंवा काही उशिराने जाणवत असल्यामुळे आपण त्या गोष्टी निग्लेक्ट करतो. पण त्याचा जे परिणाम आहे ते आपल्याच पिढीला भोगावा लागतो. आता जेव्हा आपण हे विचार करतो, एक आयपीसीसी रिपोर्ट आहे, इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज. आयपीसीसी प्रत्येक वर्षी एक रिपोर्ट पब्लिश करत असतं की क्लायमेट चेंज कशा प्रकारचं बदलत आहे किंवा त्या बदलाला काय कारणीभूत आहेत, काय घटक आहेत. तर हे सुद्धा अभ्यासने फार महत्वाचं आहे. being a student of economics, we should know this, what are the changes, and we go through the reports, so we will get the solutions and what are the impacts happening over here in the world. तर जेव्हा आपण आयपीसीसी रिपोर्ट वाचतो तर यामध्ये आपल्याला दिसतं की बऱ्याचशा ज्या सिटीज आहेत, जगातल्या बऱ्याचशा सिटीज आहेत, त्या सिटीमध्ये भारतातील अशा टॉप जे सिटीज आहेत, द टॉप 5 पोल्युटेड सिटीज मध्ये येतो. एवढंच नाही तर चंद्रपूर आहे, बल्लारशा आहे किंवा इतरही काही सिटीज आहेत की ते पोल्युटेड सिटीज मध्ये येतो. जर विद्यार्थी, गव्हर्नमेंट किंवा जे प्रायव्हेट सेक्टर्स आहेत यांनी जर पोल्युशनावरती कंट्रोल केलं नाही तर मला वाटते जगातील बऱ्याचशा टॉप 50 सिटीज मध्ये भारतातीलच जास्तीत जास्त सिटीज असणार आहेत. म्हणून त्या उद्देशाने आपण जे पोल्युशन आहे, पोल्युशन रोखण्यासाठी ऍज अ विद्यार्थी म्हणून ते आपण प्रयत्न केलं पाहिजे आणि जागृतीचे काम सुद्धा केलं पाहिजे. परत एक आयपीसीसी रिपोर्ट 2024चा आपण जर बघितला, त्यामध्ये असं दिसतंय की एक विधान केलेलं आहे, म्हणजे फर्स्ट टाइम इन इयर 2024 म्हणजे 2024 हा पहिला वर्ष आहे की ज्यामध्ये जर टेम्परेचर आहे जो आहे 1.5 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलेला आहे जागतिक टेम्परेचर. The global temperatures were more than 1.5 degrees Celsius above the pre-industrial average. म्हणजे प्री इंडस्ट्रियल काळाच्या आधीच्या ऍव्हरेज पेक्षाही आपला 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त जागतिक तापमान वाढल्याचं आपल्याला दिसून येतो. तर हे तापमान वाढीला जे कारणीभूत काय आहे तर आपण इकॉनॉमिक्स आपण म्हणतो की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जे म्हणतो, जी आपल्याला ग्रोथ दिसतोय, आपण म्हणतो की चायना आहे, आपण इंडिया आहे. तर हे ग्रोथ फक्त महत्वाचं नाही तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो, डेव्हलपमेंट अलॉंग विथ सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय की
फक्त ग्रोथच महत्वाची नाही तर मानवी विकास सुद्धा महत्वाचा आहे आणि प्रोटेक्टिंग नेचर हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला काय पावले उचलता येईल ते आपण उचलले पाहिजे, तेव्हाच ते पर्यावरणाचं आपल्याला योग्य प्रमाणात संरक्षण करता येईल किंवा ओझोन लेअरचे संरक्षण करता येईल असं मला वाटतं. परत एक शेवटचा मुद्दा सांगायचा म्हणजे मानवी जे आपण जे मानवी कल्याणासाठी किंवा जे मानवी भौतिक सुविधांसाठी जे काही आपण एअर कंडिशन वापरतो, काही विद्यार्थ्यांनी त्यावरती बोललेलं आहे आधीच. जो क्लोरोफ्लोरो कार्बन आहे जे आपण CFC म्हणतो, हे मोठ्या प्रमाणात वापरत असल्यामुळे तो ओझोन लेअरवरती हा डायरेक्ट इम्पॅक्ट करत असतो आणि त्याला तो ओझोन लेअरचे छिद्र पडण्यास किंवा तो डॅमेज होण्यास एक महत्वाचे कारणीभूत असल्याला आपल्याला दिसतं. आणि याच्यामुळे जो आहे सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायोलेट किरणस आहेत ते रोखण्यामध्ये ओझोन लेअरचा फार महत्वाचा वाटा आहे आणि तो ओझोन लेअर सुदृढ केलं पाहिजे. त्याच्यासाठी केवळ जे क्लोरोफ्लोरो कार्बन्स आहेत ते तर कमी वापरले पाहिजेत, पण असे नवीन टेक्नॉलॉजीज वापरून ते आपल्याला ओझोन लेअर कसं सुधारता येईल त्यावरती सुद्धा जगामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहेत आणि त्यावरती बरेचसे इकॉनॉमिस्ट आहेत, सायंटिस्ट आहेत, ते असे खूप काम करताना आपल्याला दिसत आहे. तर हे एक महत्वाचे आहे असं मला म्हणता येईल. मी जे काही जास्त बोलत नाही कारण आधीच मला वाटतं जास्त वेळ झालेला आहे. तर डोंगरवार सर. येस सर. विद्यार्थ्यांचे काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण घेऊयात. हा, विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील आपल्या रिसोर्स पर्सनला तर तुम्ही विचारू शकता. विद्यार्थ्यांना काही प्रश्न आहेत का? स्वतःला अनम्यूट करा आणि विचारू शकता तुम्ही. मला वाटतं विद्यार्थ्यांना प्रश्न नाही आहेत सर. दीप्ती, तुला प्रश्न विचारायचा आहे सरांना काही? नाही. हा, ठीक. सर, मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की तुम्ही मला चान्स दिलेत. प्राचार्य सरांचे सुद्धा मी खूप धन्यवाद मानतो आणि डोंगरवार सर सिनियर आहेत, त्यांनी आमचे सिनियर होते हॉस्टेलमध्ये असताना आणि त्यांनी मला बोलवलं त्याबद्दल मी खरंच सरांचे मी खूप धन्यवाद देतो. अमृता मॅडम, ओव्हर टू यू. खूप खूप धन्यवाद सर. आपण खूप छान शब्दांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि सर मला आशा आहे की सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना सरांचे मार्गदर्शन नक्कीच आवडले असेल. खूप खूप धन्यवाद सर. आता आपण समोर वळूया. अध्यक्षीय समारंभाकडे आपण वळतो आहे. अध्यक्ष समारोप महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय कुलकर्णी सर करते. डॉक्टर अजय कुलकर्णी सर. आवाज येतोय माझा? हो सर, आवाज येतोय. हा, सीपी अँड बेरार महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ओझोन डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा हा जो सेमिनार इथे आयोजित केला होता आणि त्याला गोंडवाना विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर महेंद्र वर्धलवार यांना प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केलं होतं. त्याबद्दल अर्थशास्त्र विभागाला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. समाजाविषयीचं जे एक भान आहे, मानव सृष्टीविषयीची जी आत्मीयता आहे, जागृती आहे, त्याविषयीचा हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांनी इथे जे प्रेझेंटेशन केलं आणि महेंद्र वर्धलवार सरांनी
याविषयीची जी विस्तृत माहिती सांगितली, ती माहिती सांगत असताना एक त्यातून लक्षात आलं की जर ओझोन थर वाचला तरच पृथ्वीवरील जीवन वाचेल. ओझोन थराचं हे महत्व आहे आणि म्हणूनच ओझोन दिवस आपण साजरा करतो आणि जागतिक स्तरावर तो साजरा करतो. संयुक्त राष्ट्रसंघाने याला मान्यता दिलेली आहे. याचा एक अर्थ असा आहे, जे महेंद्र वर्धलवार सर म्हणाले, की पर्यावरण संरक्षणासाठी काही निधी असेल, हे तर आहेच आहेत, यावर तर उपाययोजना आपल्याला कराव्याच लागणार आहेत. परंतु जेव्हा आपण समाजाचा विचार करतो, जेव्हा आपण मानव जातीचा विचार करतो किंवा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विचार करतो, तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ती आपलीही काही जबाबदारी आहे. म्हणजे ओझोन थर त्याचा लेअर कमी होतो की नाही इथपर्यंत सर्वसामान्य लोकांना त्याच्याशी काही देणं घेणंच नाहीये किंवा त्याविषयीची जागृती नाहीये. विद्यार्थ्यांमध्ये ती जागृती नाहीये आणि ही जागृती निर्माण करण्याचाच या सेमिनार मधून आमचा उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीच्या स्तरावर हे काम झालं पाहिजे. मग ते काम कशा पद्धतीने होईल, तर ते प्लॅस्टिक आणि प्रदूषण कमी करणे, म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहे. म्हणजे मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, करणं आवश्यक वाटतं की 2-4-5 वर्षापूर्वी आपले पंतप्रधान मोदी साहेबांनी एक आवाहन केलं होतं स्वच्छ भारतच्या संदर्भात आणि त्याचा परिणाम असा झाला, तो तुमच्या आमच्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये त्याचा परिणाम जाणवला, तो मुलांमध्ये परिणाम जाणवला की आज स्वच्छ भारताच्या दृष्टीने विविध अभियानं राबवले जातात आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याची जागृती निर्माण झालेली आहे. म्हणजे कदाचित एखाद्या वेळी तुम्ही आम्ही इकडे तिकडे कचरा टाकू किंवा चिप्सची पाकिटं टाकू, पण विद्यार्थी टाकत नाहीत, मुलं टाकत नाहीत, त्यांना त्याची जाणीव आहे. ओझोनच्या संदर्भात जेव्हा आपण या स्तरावर काम करू तेव्हा निश्चितपणे त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख इथे झालेला आहे की ऊर्जेची बचत करणे. आपण काय करू शकतो, तर आपण ऊर्जेची बचत करू शकतो. आपण काय करू शकतो, तर आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य प्रमाणात वापर करू शकतो. म्हणजे वर्धलवार सर जसं म्हणाले की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा आपल्याला करावाच लागणार आहे थोड्याफार प्रमाणात, परंतु तो योग्य वापर करणं हे आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपला तो संकल्प असेल. ऊर्जेची बचत करणं हा आपला संकल्प असेल. वृक्षारोपण करणं हा आपला संकल्प असेल. नव्हे केवळ संकल्प नाही, तर त्याची आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना मानव जातीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. एकूणच देशाचाही विचार करावा लागणार आहे. म्हणजे विकास होईलच, विकासाशिवाय पर्याय नाही. मग तो वेगवेगळ्या स्वरूपात तो असेल, देशाचा विकास होणार आहे किंवा त्या संदर्भात आपण पावलं टाकतो आहोत. परंतु हे करत असताना पर्यायाने आपल्याला ह्याही गोष्टींचा विचार करावा लागेल की पर्यावरणाला त्याचा धक्का लागू नये किंवा ओझोन या संदर्भात काही प्रतिकूल घटना घडू नयेत किंवा प्रतिकूल आपल्याकडून त्या कृती घडू नयेत याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून याचा सर्वात मोठा भाग जो कोणता असेल तर तो आहे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. आणि या आमच्या सेमिनारचा हेतूच मुळात विद्यार्थ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा आहे. टप्प्याटप्प्याने का होईना. महेंद्र सर, तुम्ही छान उत्तम भाषण दिलं, विद्यार्थ्यांना चांगलं उद्बोधन केलं. टप्प्याटप्प्याने का होईना आपण या निसर्गाकडे किंवा नैसर्गिक साधन संपत्तीच्या योग्य वापराकडे आणि पर्यायाने जी आपली जबाबदारी आहे ओझोनच्या संदर्भातली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपण त्यावर निश्चितपणेच काम करू. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान पद्धतीने आपण आम्हाला मार्गदर्शन केले याबद्दल. आता पुढे मी आभार प्रदर्शनासाठी प्राध्यापक डॉक्टर विनोद डोंगरवार सरांना विनंती करते. सगळ्यांना नमस्कार. या ओझोन डेचे औचित्य साधून आमच्या अर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित या विद्यार्थ्यांच्या सेमिनारमध्ये उपस्थित महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य
आजच्या सेमिनारचे रिसोर्स पर्सन आमचे मित्र डॉक्टर महेंद्र वर्जलवार सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर JK महाजन सर. सर, आम्ही दरवर्षी आमच्या विभागाद्वारे ओझोन डे हा सेलिब्रेट करत असतो. मुळात हा विषय जो आहे हा सायन्स बॅकग्राऊंडचा विषय आहे, परंतु आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाची जाण व्हावी या उद्देशाने हा दिवस दरवर्षी आमच्या विभागाद्वारे साजरा करण्यात येतो. याही वर्षी आमच्या डोक्यात कल्पना आली की या विषयाच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात एक स्टेट किंवा नॅशनल लेवलची कॉन्फरन्स घ्यावी. परंतु नुसतेच बाहेरचे गेस्ट बोलवायचं, त्यांच्याकडून सगळं ऐकून घ्यायचं, या गोष्टीला फारसं महत्व मला वाटलेलं नाही. त्यामुळे याला आम्ही विद्यार्थ्यांचं स्वरूप दिलेलं आहे, विद्यार्थी सेमिनार आयोजित केलेला आहे. या विद्यार्थीमध्ये साधारणतः 10 विद्यार्थ्यांची तयारी झालेली होती आणि आम्ही कुठल्याच विद्यार्थ्याला असं फोर्सफुली आम्ही केलं नाही की तू प्रेझेंटेशन दे. विद्यार्थी आम्ही ग्रुपवर जेव्हा मेसेज केला त्या विद्यार्थ्यांनी या विषयावर बोलण्यासाठी उत्स्फूर्त त्यांनी प्रतिसाद दिलेला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे काही विद्यार्थी आपल्यामध्ये जॉईन होऊ शकलेले नाही, पण त्यानंतर मात्र ते विद्यार्थी मला ऑनलाईन आलेले दिसलेले आहेत. तर या विद्यार्थ्यांच्या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे हा आमचा एक मुख्य उद्देश होता आणि या सेमिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी एक छोटेसे पाऊल जरी उचलले तरी हा आमचा या सेमिनार यशस्वी झाला असं आम्ही म्हणू. तर या सेमिनारला आमच्या महाविद्यालयाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य सेमिनारचे अध्यक्ष म्हणून उपस्थित झाले. सर्वप्रथम त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांनी प्रास्ताविक केलं, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. या विद्यार्थी सेमिनारसाठी रिसोर्स पर्सन म्हणून आमचे मित्र डॉक्टर महेंद्र वर्जलवार सर आज आपल्यात वेळात वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित झाले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि पर्यावरणाची जाण निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केलं. यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या विद्यार्थी सेमिनारमध्ये जवळपास 6 विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन केलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे अनेक विद्यार्थी या सेमिनारला उपस्थित होते, त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. माझे सहकारी राहुल राऊत सर, माया डकाहा मॅडम यांचे सुद्धा या सहकार्य मला या सेमिनार आयोजित करण्यासाठी लाभलेले आहे, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या परमिशनने हे विद्यार्थी सेमिनार समाप्त झाले असे मी जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक